तर आपण पाहत होतो भूगोलाचा भाग. भूगोलामध्ये आपण प्राकृतिक महाराष्ट्र कसा आहे हे पाहिलं, ज्याच्यामध्ये आपण सह्याद्री कुठून कसा पसरलेला आहे, जो कच्छपासून खाली तेरेखोल नदीपर्यंत. तर हा जो पार्ट आहे चर नदीपासून तेरेखोल नदीपर्यंत, हा सह्याद्रीचा पार्ट महाराष्ट्रात. ॲक्च्युअल सह्याद्री हा कच्छ गुजरातपासून केरळपर्यंत गेला, तर त्याला पश्चिम घाट नाव आहे. त्याच्यामध्ये सह्याद्रीच्या उपरांगाही पाहिल्या, सातमाळा अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट, महादेव डोंगररांग, शिवाय आपण भरपूर नद्याही पाहिल्या. आज आपण पाहतोय खाडी कशाला म्हणतात. तर खाडी समुद्राला धरून असते. तर पश्चिमेला महाराष्ट्राच्या अरबी समुद्र आहे. या अरबी समुद्रामध्ये हा जो समुद्र किनारा आहे हा 720 किलोमीटर लांब आहे. या 720 किलोमीटर लांब जो समुद्र किनारा आहे तो असा झिकझॅक प्रकारचा आहे. यालाच रिया समुद्र किनारा म्हटलं आहे. कुठला? रिया समुद्र किनारा. तर या समुद्र किनाऱ्यावरच खाडी आहे. तर खाडी म्हणजे काय, तर आधी आपण समजून घेऊ. हा एक मोठा पर्वत आहे समजा. या पर्वतावरून नदी निघाली, हा झाला उगम. या नदीला मग छोट्या छोट्या नद्या येऊन भेटल्या, तर हा झाला संगम नद्यांचा. आता ही नदी जिथं समुद्रात मिळणार, तर या ठिकाणी मोठा समुद्र, ही समुद्राला नदी मिळाली. तर इकडनं एक नदी आली समजा सह्याद्रीवरून, हा पूर्ण सह्याद्री. या सह्याद्रीवरून एक नदी आली, ही नदी इथे समुद्रात मिळाली. तर या ठिकाणी जिथे नदी समुद्रात मिळते या जागेला म्हणतात नदीचे मुख. नदीचे मुख कशाला म्हणू आपण, तर जिथे नदी समुद्रात मिळते. तर या ठिकाणी समुद्रात नदी मिळाली, हे झालं नदीचं मुख. या ठिकाणी थोडा पसरट भाग असतो, नदी थोडी पसरट होऊन जाते. आणि मग होते काय की या समुद्राचं पाणी सुद्धा भरतीच्या वेळेस नदीत शिरते. तशी 24 तासामध्ये दोनदा भरती असते, दोनदा ओहोटी असते. जेव्हा भरती ओहोटी शिकू तेव्हा आपल्याला हे क्लिअर होईल. तर या भरतीच्या वेळेस समुद्रातलं पाणी या नदीत घुसायला लागते. नदीतलं पाणी येणं थांबून जाते आणि समुद्रातलं पाणी नदीत जाते. त्याच्यामुळे हा जो पार्ट आहे एवढा, तर जेवढ्या भागात नदी आत घुसली, नदी समुद्राचं पाणी नदीत जिथपर्यंत आत गेलं, तर आपण समजून चालू का कुठे कुठे अर्धा किलोमीटर समुद्रातलं पाणी नदीत चाललं, त्या तेवढ्या पट्ट्याला म्हणतो आपण खाडी. अशा कोकणामध्ये भरपूर खाड्या आहेत. त्यातल्या महत्वाच्या काही खाड्या आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे या पद्धतीने लक्षात घेऊ. त्यासाठी एक कोड तुम्हाला लक्षात ठेवावा लागते. त्याचं नाव आहे गावठाण मामा. 15 केळ खाते, जय भाट, पूर्ण जेविते, आणि अक्का स्वयंपाक करते. हा जर कोड आपल्या लक्षात राहिला, गावठाण मामा 15 केळ खाते, जय भाट पूर्ण जेविते, आणि अक्का स्वयंपाक करते. यातला हा स्वयंपाक शब्द याचं आपल्याला काम नाहीये, या खाते शब्दाचं काम नाहीये. दा म्हणजे काय, तर दाती वरे. व म्हणजे वसई, ठाणे, मलाड, माहीम, मनोरी, मालाड, माहीम. दातीवरे, वसई, ठाणे, मनोरी, मालाड, माहीम हे खाड्यांचे नाव आहेत. पनवेल, धरमतर, केळशी, जयगड, भाट्टे, जिथं काजू संशोधन केंद्र आहे भाट्टे, पूर्णगड, जैतापूर,
जैतापूर अणुविद्युत केंद्र तयार होत आहे. विजयदुर्ग, देवगड, आचरा, काजवी, कर्ली आणि तेरेखोल. तर ह्या काही महत्वाच्या खाड्या आहेत ज्या उत्तरेकडून आपण दक्षिणेच्या दिशेनं बघितल्या. तर वर आहे दातिवरे खाडी, मग इथे येईल वसईची खाडी, त्यानंतर ठाण्याची खाडी, त्यानंतर मनोरी खाडी, मालाड, माहीम, पनवेल, धरमतर, केळशी ह्या जवळजवळच आहे. त्यानंतर जयगड आहे, भाट्टे आहे, पूर्णगड आहे, जैतापूर आहे, विजयदुर्ग आहे, त्यानंतर देवगडची खाडी आहे, आचरा खाडी आहे, काजवी खाडी आहे, कर्णी खाडी आहे आणि तेरेखोलची खाडी. या सर्व खाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारी चालते. इथला मुख्य व्यवसाय खाडीचा आहे मासेमारी. कारण समुद्राचं पाणी जेव्हा नदीत घुसते, काही काही खाड्यांमध्ये अर्धा किलोमीटर, काही काही खाड्यांमध्ये 1-1 किलोमीटर, अशा पद्धतीने जेव्हा खाड्यांमध्ये समुद्राचं पाणी जाणार, समुद्रातल्या माशांना गोड पाणी मिळालं का त्यांना ते नकोसं होते, आणि नदीतल्या माशांना गोड पाण्याची सवय, त्याला जर का समुद्रातलं खारट पाणी मिळालं त्यांनाही नकोसं होते. त्याच्यामुळे इथं गोड पाण्यातले मासोळ्या सापडतात, खाऱ्या पाण्यातले मासे सापडतात, मोठ्या प्रमाणात मासेमारी होते. इथल्या पाण्याला निम खारं पाणी म्हणते, निम खारे पाणी. तर खाडीमधलं पाणी कसं निम खारे पाणी, कारण काही खारटही आहे आणि काही नदीतलं गोडही आहे. इथे जास्त मासेमारी का होते? कारण की खाऱ्या पाण्यातले मासे सापडते आणि नदीतलेही सापडते. अशा पद्धतीनं खाड्यांमध्ये आपण निमखाऱ्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारी हा उद्योग कोकणात चालतो. तर ह्या झाल्या आपल्या खाड्या. मी इथे काही नकाशाच्या बाजूला आकडे लिहून ठेवले आहेत. जसे इथं लिहून आहे 72.6, इथे लिहून आहे 22.2. तर आता आपण हे आकडे काय आहेत ते पाहू.